वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु शारदवलया शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभृति देवे सदा वंदिता। सामंपातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 132व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 131 भाग श्रवण केलेले आहेत आणि आजचा जो आपला विवरणाचा चिंतनाचा भाग आहे भाग क्रमांक 132। आपण चिंतन करत आहोत, आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 24व्या ओवीवर। ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे या ओवीवर आपण चिंतन करत आहोत। या ओवीवर चिंतन करत असताना ऐसा अंतरी नासला या चरणावर आपण आतापर्यंत चिंतन केलेलं आहे आणि सध्या चालू चिंतन आपलं काम क्रोधे लिथाडीला या चरणावर आपलं चिंतन चालू आहे। मागे आपण बघितलं माणसाच्या पिंडामध्ये एकदा काही ते विषय आले की माणसाकडे भ्रम निर्माण करतात, अज्ञान निर्माण करतात, मनुष्य अंधश्रद्धेमध्ये कार्य करत असतो। मग त्यापासून जर आपल्याला बाजूला व्हायचं आहे, त्या विषयांपासून जर अलिप्त राहायचं आहे तर आपण काय केलं पाहिजे तर देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे। आपण मागच्या भाग क्रमांक 131 मध्ये शेवटी बघितलं की अलिप्त राहण्यासाठी माणसाने काय करावं, कशामुळे आपल्याकडे स्थिरता प्राप्त होईल, काय केलं तर आपली इंद्रिय तृप्त होतील आणि काय केलं तर प्रत्येक इंद्रियांकडे स्थिरता प्राप्त होईल। त्या ठिकाणी विवरण घेत असताना आपण विचार केला, आपण चिंतन केलं की त्या इंद्रियांना जर परमार्थाचं काम आपण लावून दिलं, देवाचं काम जर आपण त्यांना सोपवलं, त्यांच्यावर त्यांना जर लावून दिलं तर वळण पडता 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 अशा प्रकारे त्या इंद्रियांना वळण पडतंय की एकदा इंद्रियांना वळण पडलं ना की आपोआप ते देवाचं कार्य त्या इंद्रियांकडून घडलं जातंय, देवाचं नामस्मरण त्या इंद्रियांकडून घडलं जातंय। फक्त त्या श्रवणाची आवड त्या कानानं आपण लावली पाहिजे। प्रत्येक ठिकाणी देवाला पाहण्याची दृष्टी त्या डोळ्यांकडे निर्माण झाली पाहिजे। आपण कुठेही असे नाका, कोणतीही वेळ असू द्या, रात्र असू द्या, दिवस असू द्या, सकाळ असू द्या, दुपार असू द्या, संध्याकाळ असू द्या, दिवस शुभ असू द्या व अशुभ असू द्या, कोणत्याही वेळी, कोणत्याही दिवशी, कोणत्याही काळामध्ये आपल्याकडून देवाचं नामस्मरणच घडावं असं वाटत असेल तर त्यासाठी त्या वैखरीला आपण ते वळण लावून दिलं पाहिजे। आणि तेच जाणीव संतांनी करून दिलेली आहे। हे कार्य सहज घडत नाही, सतत सतत ते देवाचं कार्य आपल्या इंद्रियांकडून घडावं असं आपल्याला जर वाटत असेल तर ते हळूहळू हळूहळू वळण आपण त्या इंद्रियांना लावलं पाहिजे।
आणि एकदा काय आपण त्या इंद्रियांना वळण लावून दिलं किंवा एकदा काय त्या इंद्रियांना वळण लागलं की मग त्या ठिकाणी आपल्याला असं आठवण करून द्यावी लागत नाही, कानाला आठवण करून द्यावी लागत नाही की बाबा रे आपल्याला देवाचं ऐकायचं आहे. ते देवाचं ऐकण्यासाठी, संतांचं ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात त्यावेळेला कान आपले. एखादं दृश्य समोर दिसल्यानंतर त्या ठिकाणी भोग वस्तू पाहण्यापेक्षा, नको त्या प्रकारे त्या ठिकाणी ती दृष्टी असण्यापेक्षा तिथे देवाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि देवाचं दर्शन व्हावं, झालं पाहिजे, ही जाणीव त्या डोळ्यांना करून द्यावी लागत नाही. तर ते दृश्य समोर दिसल्याबरोबर त्या ठिकाणी ते डोळे देवाचाच दर्शन घेत असतात. फक्त ते वळण आपण लावून दिलं पाहिजे. कितीही आपल्या मनाविरुद्ध होईना का, कोणतीही गोष्ट आपल्याला न पटण्यासारखी जरी झाली, आपल्या मनाविरुद्ध जरी झाली, तरी आपल्या मुखातून कधीही वाईट शब्द बाहेर पडणार नाहीत. तर अखंड देवाचं नामस्मरण, अखंड चिंतन, प्रवचन, निरूपण, कीर्तन, अशा प्रकारे ती कर्म घडली जातील. अशा प्रकारे ते कार्य आपल्या वैखरीकडून घडलं जाईल. कलियुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा कीर्तनी वसे. अर्थातच आपल्या वैखरीतून देवाचं नामस्मरण करणं, आपल्या वैखरीतून देवाचं भजन गाणं, गुणगान गाणं, आपल्या वैखरीतून आपण असं बोललो पाहिजे की समोरच्या माणसाला त्या बोलण्यातून सहज समाधान प्राप्त झालं पाहिजे. समोरच्या माणसाला आपल्या बोलण्यातून सहज जगण्याचा मार्ग समोर दिसला पाहिजे. स्फूर्ती आली पाहिजे परमार्थासाठी. आपल्या बोलण्याने समोरच्या माणसाच्या पिंडामध्ये उत्तम कर्म आचरण करण्यासाठी स्फूर्ती निर्माण झाली पाहिजे. त्याला कीर्तन म्हणतात. केवळ कोमळ आणि कुशळ गावे, कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे. अर्थातच समर्थाने जाणीव करून दिलेली आहे, कुणाच्या अंतरी लागेल ढका, ऐसी वर्तणूक करू नका. परपीडा पापाया. आपल्या बोलण्याने जर समोरच्या माणसाला दुःख होत असेल, आपल्या बोलण्याने जर समोरचा मनुष्य नाराज होत असेल, तर त्याला कीर्तन म्हणत नाही. मग देवाचंच स्तवन घडलं पाहिजे, परमार्थाचंच बोललो पाहिजे आणि जे बोलतोय ते समोरच्याने ऐकल्यानंतर त्यांच्या पिंडामध्ये समाधान प्राप्त झालं पाहिजे. याला काय म्हणतात? निरूपण म्हणतात, प्रवचन म्हणतात, कीर्तन म्हणतात. आणि त्याची जाणीव समर्थाने करून दिलेली आहे की हे संचित असतानाच सगळं कार्य आपल्याकडून घडलं पाहिजे. या ओळीमध्ये समर्थांनी सांगत असताना, ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. अहंकारामुळे, त्याच्या अहम भावामुळे तो काय करतोय ते त्याला कळत नाही. जिथे परमार्थ नाही, जिथे संत चरण नाहीत, विषयाधीन होऊन, वासनेअधीन होऊन मनुष्य नाना प्रकारची नको त्या प्रकारची कर्म ज्या ठिकाणी करतोय, पाप कर्म करतोय, त्या अहंतेमुळे, त्या अभिमानामुळे, त्या अहम भावामुळे तो काय करतो हे त्याला सुद्धा कळत नाही. समर्थ म्हणतात, बाबा रे, कामाच्या अधीन होऊन मनुष्य नको त्या प्रकारची कर्म करणार, पण कुठपर्यंत? क्रोधाच्या अधीन राहून मनुष्य नको त्या प्रकारचा हिंसाचार करणार, भांडण करणार, वादविवाद करणार, इतरांना, लोकांना, इतर प्राण्यांना त्रास देणार, पण ते हे सर्व कुठपर्यंत करणार? लोभाच्या अधीन होऊन मी एक मोठा झालो पाहिजे, मी सर्वांपेक्षा श्रीमंत झालो पाहिजे, माझ्याकडे खूप ऐश्वर्य पाहिजे, मी खूप धनवान झालो पाहिजे, हे त्याला वाटतंय. आणि त्यासाठी तो
भ्रष्टाचार करतोय, अनितीने कमवतोय, अनितीने वागतोय. पण हे सगळं काही कार्य मनुष्य कुठपर्यंत करणार? जोपर्यंत देहाची शिल्लक आहे तोपर्यंत. संपता संचिताचे शेष ढकलून देती. जोपर्यंत माणसाची शिल्लक आहे, अर्थातच गाडीमध्ये पेट्रोल आहे तोपर्यंत गाडी चालणार. एकदा काय पेट्रोल संपलं की मग कितीही जरी सेल मारला, कितीही जरी गाडीला धक्के मारले तरी मात्र गाडी चालत नाही. शेष आहे ना, शिल्लक आहे ना, तोपर्यंत मनुष्य पाहिजे तशी पाहिजे ती कर्म करत असतो. कारण भ्रमात असतो की मी एक मोठा आहे, माझ्या मनाचा मी राजा आहे हे बोलून दाखवतोय तो. त्याला घरातील मंडळी समजवत असतात की बाबा रे, ही कर्म करणं चुकीचं आहे, असं वागणं चुकीचं आहे, असं वागू नये. आणि ज्यांनी ज्यांनी ही कर्म केली, जे जे अशा ह्या विषया अधीन झाले, वासने अधीन झाले, अशा प्रकारचे नको त्या प्रकारची व्यसनं जे जे करायला लागले ते बर्बाद झाले, उद्ध्वस्त झाले. ते अशी अनेक उदाहरणं त्याच्या घरातली, त्याच्या जवळची, त्याच्या कुटुंबातली, त्याच्या संसारातली माणसं त्याला करून देत असतात, सांगत असतात. पण संचित आहे ना, संचित असल्यामुळे तो त्यांनाही म्हणतोय, अरे मी माझ्या मनाचा राजा आहे, मला कोण सुधरवू शकतो, मला कोण सांगू शकतो, मला कोण शिकवू शकतो, माझ्या मनाला पटेल तसे मी करेन, असा तो ठामपणे सांगत असतो. अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. अहम भावाने, अहंतेने, अभिमानाने अशा परिस्थितीमध्ये तो उभा असतो की प्रत्यक्ष समोर दिसतंय पुढे त्याची अवस्था काय होणार आहे. कारण सूत्र मांडलेलं आहे ते, सकळ गुणापासी गती, सगुण भाग्यश्री भोगती, अवगुणास दरिद्र प्राप्ती यदर्थी संदेह नाही. पापाचे फळ ते दुःखच आणि पुण्याचे फळ ते सुखच, पण पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. म्हणून पाप कर्म घडली जातात, अधर्माची कर्म घडली जातात, आणि संचित आहे तोपर्यंत तो त्या प्रकारची कर्म करतोय हे प्रत्यक्ष दिसतंय. समोरची माणसं त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की जोपर्यंत आपण धडधाकट आहोत, जोपर्यंत आपण खातोय, पेतोय, बोलतोय, चालतोय, सगळी काही क्रिया करतोय, तोपर्यंत ठीक आहे. पण न जाणो कदाचित काही वेळेला कुठली वेळ कशी येईल ती सांगू शकत नाही. मग माणसाला कळतंय की कोण कोणाचा राजा आहे. हात वारे व्यवस्थित कार्य करतात, पाय व्यवस्थित कार्य करतात, डोळे व्यवस्थित कार्य करतात, सर्वांगाने तो व्यवस्थित आहे, सगळी इंद्रिये त्याची व्यवस्थितरित्या धडधाकट आहेत. तोपर्यंत माणसाला असं वाटतं की मी माझ्या मनाचा राजा आहे, मी कोणत्या वेळेला काही आणि कुठल्याही प्रकारची कर्म करू शकतो. पण एकदा काय नीती फिरली, ग्रह दिशा फिरली असं म्हणतात त्याला. एखाद्या गोष्टीची, एखाद्या इंद्रियाची श्री शिल्लक संपली, अर्थातच पेट्रोल संपला का मग गाडी तिथल्या तिथे गप्प राहते, बंद पडते. मग माणसाला कळतंय एकदा ज्या इंद्रियांची जी शेष आहे, शिल्लक आहे, ती संपली आणि ते इंद्रिय निकामी झाले की मग माणसाला कळतंय कोण कोणाच्या मनाचा राजा आहे आणि या संपूर्ण देहावर सत्ता कोणाची आहे. बघा, नको त्या विषयाधीन होऊन, नको त्या वासनेअधीन होऊन, तो व्यसन करून आणि मग ज्या वेळेला गावामध्ये यायचा, गावामध्ये प्रवेश करायचा, त्या वेळेला गावात शिरल्यापासून तो अगदी अदवा तदवा बोलतच रस्त्यात चालायचा. लोक त्याला समजवायची, पण ताकद होती, शक्ती होती.
आणि काही लोक समजूतदार असतात, ते समजतात की ह्या अशा पिणाऱ्या माणसाच्या मागे लागण्यापेक्षा आपण त्याच्याशी न बोललेलंच बरं, किंवा त्याच्या समोर जाण्यापेक्षा आपण जरा लांबच असलेलं बरं. कारण कोणत्या वेळेला कोणाला काय बोलेल ते सांगू शकत नाही. आणि अशा प्रकारे ती माणसं त्याला समजवत असतात, समजवायची की बाबा रे, तू जे करतोय ते अतिशय चुकीचं करतोय. आज तुझ्या अंगामध्ये शक्ती आहे, ताकद आहे, म्हणून तू उभ्या गावातून येत असताना अदवा तदवा हे ते नको त्या प्रकारच्या शिव्या देत येत असतोस. पण गावातल्यांचं कधी ऐकलं नाही त्याने. कुटुंबातल्या लोकांनी समजावलं त्याला, कुटुंबातले लोक समजायची, त्यांचं सुद्धा कधी ऐकलं नाही. उलट त्यांना उलट बोलायचं, तू मी माझ्या हिमतीची पितोय, मी माझ्या कमाईची पितोय. कारण ताकद होती, बळ होतं, शक्ती होती. घरी आल्यानंतर घरातली माणसं समजवायची, त्याची बाई बिचारी ती पत्नी समजवायची, मुलं समजवायची, आई वडील समजवायचे, भाऊ समजवायचे. पण कधीच कोणाचं ऐकलं नाही. प्रत्येकाला काय करायचा, तो उलटच बोलायचा प्रत्येकाला. एखादा माणूस समजवण्याचा प्रयत्न करायचा, त्याचे नातेवाईक सुद्धा ज्या वेळेला समजवायला यायचे त्यावेळेला त्यांना तो डायरेक्ट बोलायचा, मी माझ्या मनाचा राजा आहे, माझ्या मनाला पटेल तसं वागेन मी. आणि अशा धडधाकट माणसाला ज्या वेळेला अर्धांग वायूचा झटका आला आणि अर्ध शरीर त्याचं निकामी झालं. आज परिस्थिती अशी आहे की उभ्या गावातून शिव्या देत येणारा माणूस, उभ्या गावातून अदवा तदवा बोलत येणारा माणूस, एवढी लोक सगळी समजवायची, कुटुंबातली लोक समजवायची, घरातली लोक समजवायची, पण कधी कोणाचं ऐकत नव्हता. आज त्याच माणसाला दुसऱ्या माणसाचा आधार घ्यावा लागतो. चालायला, पाहायला, खायला, पाणी जरी प्यायचं असलं तरी सुद्धा तो स्वतः पिऊ शकत नाही. अर्थातच जर पाहायला गेलं तर माणसाने उभ्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना हाच विचार करायचा आहे की मृत्यू तर एक दिवस येणारच आहे, या देहाची माती तर होणारच आहे, एक दिवस या देहाला जायला तर लागणारच आहे. पण त्याच्या अगोदर काय घडामोडी होतील ते सांगू शकत नाही, नाही सांगू शकत आपण. खरं तर हे निरूपण, हे प्रवचन आणि हे विवरण सुरू करण्याचा उद्देशच असा होता सुरुवातीचा, की थोड्याफार प्रमाणात ज्या काही व्हिडिओ आपल्याला अपलोड करता येतील प्रवचनाच्या, निरूपणाच्या, त्या आपण करूयात. कारण आज वैखरी आपली चांगली आहे, तोंडाने व्यवस्थितरित्या बोलू शकतो, कानाने व्यवस्थितरित्या ऐकू शकतो, डोळ्याने व्यवस्थितरित्या पाहू शकतो. उद्या या देहामध्ये काय घडामोडी होतील ते सांगू शकत नाही, पण कदाचित जर काही घडामोडी झाल्याच तर एक आपली आठवण आपल्यासाठी तरी राहून जाईल. हा एक उद्देश होता. पण तुमच्यासारख्या सर्व श्रोत्यांनी असा आशीर्वाद दिला, तुमच्यासारख्या सर्व श्रोत्यांनी अशा प्रकारचं सहकार्य केलं की पुढे 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 हे कार्य अशाच प्रकारे चालू ठेवण्यासाठी स्फूर्ती मिळाली. खरोखर तुमच्यासारख्या सर्वच श्रोत्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. कारण का, सुरुवातच अशा प्रकारे केली होती या व्हिडिओ टाकण्यासाठी की खरोखर अगदी मनापासून, अंतःकरणापासून असा विचार केला होता की जास्त नाही पण एक 10-15 व्हिडिओ जरी आपल्या असल्या तरी कदाचित न जाणो कोणत्या वेळेला काय शरीरामध्ये घडामोडी होतील सांगू शकत नाही. पण जरी काळांतराने किंवा कोणत्या वेळेला कधी जरी घडामोडी झाल्या, उद्या समजा जर देवाने ठरवलं की या वैखरीतून बोलवायचंच नाही आणि तशीच परिस्थिती काही झाली, समजा अर्धंग वायू किंवा अजून काहीतरी, सांगू शकत नाही ना. देह आहे,
अहो, संतांना आजारांनी सोडलं नाही, संतांना त्या त्रासांनी सोडलं नाही. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक या तिन्ही प्रकारच्या तापांपैकी एक ना एक ताप हा प्रत्येकाला असतोच असतो. संतांना सुद्धा त्या तापाने सोडलं नाही, तर आपण काय अपेक्षा करायची सुटण्याची? मग आपण आपल्या तयारीत हवं ना, की कधीही वेळेला, कोणत्या वेळेला कोणताही ताप जरी आला तरी आपली पुढे तयारी पाहिजे. आणि त्याच उद्देशाने एक 10, 15 किंवा 15-20 व्हिडिओ आपण टाकून आणि कधीतरी अशा काही देहामध्ये घडामोडी झाल्या तर आपल्याला तरी एक आठवण पाहता येईल, हा उद्देश होता. पण ज्या वेळेला ह्या व्हिडिओ अपलोड केल्या आणि खरोखर ज्या वेळेला आपण ह्या एक समाज प्रबोधनासाठी छोटस कार्य करण्याचं ठरवलं, तुमच्यासारख्या सर्वच श्रोत्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि आजही तुमचा सर्वांचा आशीर्वाद पाठीशी आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत आणि यापुढे सुद्धा अशाच प्रकारे राहतील अशी अपेक्षा करतो. आणि खरोखर समर्थांच्या चरणी आपण अंतःकरणपूर्वक, अंतःकरणापासून एक नम्र प्रार्थना केलेली आहे, एक नम्र निवेदन केलेलं आहे की आपल्या एक छोट्याशा वेळेमुळे जर अनेकांना चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळत असेल, काय याच्यासाठी करावं लागत नाही, फक्त अर्धा तास बसायचं, देवाकडे नम्र प्रार्थना करायची आणि तो भगवंतच आपल्या मुखातून बोलून घेतो, तो देवच आपल्या मुखातून बोलून घेतो. काही वेगळा अट्टासाचं काही करावं लागत नाही, मला असा वेगळा काही वेळ द्यावा लागत नाही, वेगळा काही खर्च करावा लागत नाही, कुठल्याही प्रकारे नाही. फक्त आपण जी रोज उपासना करतोय की नाही, देवपूजा करतोय की नाही, त्यामध्ये थोडा फक्त अर्धा तास एक्स्ट्रा देऊन आणि हे कार्य करून देव आपल्याकडून करून घेतात, समर्थ आपल्याकडून करून घेतात. आणि म्हणूनच आपण समर्थांकडे नम्र प्रार्थना केलेली आहे की समर्था, हे समाज प्रबोधनाचं कार्य जे समर्थांच्या कृपेने ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ते ज्ञान जगापुढं आपल्या सर्वांसाठी आणि सर्वांपुढं मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न जो आपण करतोय, त्यासाठी समर्था शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला आपण सामर्थ्य द्यावं, ही नम्र प्रार्थनेने, हे नम्र निवेदन आपण प्रत्येक वेळेला करत असतोय. उभ्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना एक जाणीव माणसाने ठेवली पाहिजे की उद्या जर समजा माझा हातच निकामी झाला, माझे डोळेच जर देवाने निकामी केले किंवा माझ्या वैखरीतून आज मी चांगलं बोलतोय, पण कदाचित उद्यापासून जर वाचाच माझी गेली तर माझ्यासाठी माझी आठवण काय असणार आहे, जगासाठी माझी आठवण काय असणार आहे, समाजासाठी माझी आठवण काय असणार आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आणि खरोखर एक देवाच्या कृपेने, एक त्या पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, एक समर्थांच्या कृपेने हे कार्य सहज घडलं जातंय, सहज. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा असा एक्स्ट्रा वेगळा वेळ नाही, वेगळा खर्च नाही आणि कुठल्याही प्रकारचा अशी काही धावपळ करायची गरज लागत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा वेगळा काही असा अभ्यास करावा लागत नाही. सहज फक्त वेळ काढायचा, बसायचं, देवाकडे नम्र निवेदन करायचं, प्रार्थना करायची, देवाला बोलविता धनी वेगळाची असे. कारण समर्थाने आपल्याला दासबोधामध्ये एक जाणीव करून दिलेली आहे, जया अंतरी भगवंत आचर राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्म निरूपण. तो भगवंत अचळ आणि निवांत कसा राहील, हा फक्त प्रयत्न आपण 24 तास करायचा आहे. त्याला जी आवडतील ती कर्म करायची, त्याला जे आवडेल ते श्रवण करायचं, त्याला जे आवडेल ते पाहायचं, त्याला जे आवडेल ते बोलायचं आणि त्या अंतरात्म्याकडे पाहून, त्या पांडुरंग परमात्म्याकडे पाहून, जो अंतरात्मा जो निर्गुण रूपाने आपल्या देहाची सेवा करतोय, त्याचं स्मरण ठेवून जर आपण 24 तास कर्म केली, अखंड त्याचं स्मरण ठेवून जर कर्म केली, तर हे सगळं काही कार्य करण्यासाठी तो भगवंत आपल्याला सामर्थ्य देत असतो. मग त्याचं गायन करण्यासाठी, त्याचं भजन करण्यासाठी, त्याचं कीर्तन, प्रवचन, निरूपण करण्यासाठी तो देव आपल्याला सामर्थ्य देत असतो आणि त्याचं सामर्थ्य आपल्याला मिळत असते नक्कीच. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना उतावेळपणाने कर्म करण्यापेक्षा, उन्मत्त अवस्थेत कर्म करण्यापेक्षा नम्रतेने आपण परमार्थ जर केला तर नक्कीच जीवनाचा आनंद आपल्याला घेता येतो, आपल्या आयुष्याचा आनंद आपल्याला घेता येतो. अन्यथा आपण आताच चिंतनामध्ये बघितलं की जर माणसाकडे भ्रम असेल, अज्ञान असेल, अंधश्रद्धा असेल आणि एखाद्या विषयाधीन जर झाला तर मनुष्य उन्मत्तपणे कसा मातला जातो, उन्मत्तपणे कसा आपल्या गावामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या संसारामध्ये कसा वागतोय,
ही जाणीव समर्थाने या ओवीमध्ये करून दिलेली आहे. ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. आणि अशा प्रकारे त्याची कर्म प्रत्यक्ष समोर माणसाला दिसत असतात. त्या कर्माची सर्व जाणीव करून देत असतात. पण स्वतःच स्वतःलाही कळलं पाहिजे, स्वतःच स्वतःलाही ज्ञान पाहिजे की अरे माझे हात कुठपर्यंत कार्य करतील, कोण काळ येईल कैसा याचा न कळे की भरवसा जैसे पक्षी दाही दिशा उडून जाते. म्हणून माऊली अर्थातच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मांडलेला आहे, सांगितलेला आहे, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. या भवसागरामध्ये आपण आलेलो आहोत. संसाररूपी भवसागरामध्ये जर आपल्याला तरुण आणि पहिलं तीराला जर जायचं आहे, ज्या वस्तूपासून आपली निर्मिती आहे, ज्या परब्रह्मापासून आपली निर्मिती आहे, जो परब्रह्माने आपली निर्मिती करून आणि तो सांभाळतोय, त्याच्या चरणाशी जर लीन व्हायचं आहे, त्याची ओळख घेऊन त्याच्या स्मरणाने जर समजा आपल्याला आपलं आयुष्य संपवायचं आहे, आपल्या आयुष्याचा इतिश्री त्याच्या स्मरणाने करायचा आहे, तर मग त्यासाठी अखंड आपल्या पिंडामध्ये त्याची जाणीव पाहिजे, ते ज्ञान पाहिजे. त्या पद्धतीने आयुष्यभर कर्म केली पाहिजे. तो आहे म्हणून आपले हात हलतात, चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी तो हरिविणा. म्हणून हाच विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. पहिलं तीराला जर आपल्याला जायचंय, त्या देवाच्या चरणाशी जर आपल्याला लीन व्हायचंय, तर मग आपण काय केलं पाहिजे? हाची करावा विचार, जो संतांनी विचार केला तो तरावया पार भव सिंधू. काय विचार करावा? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. जर विषयाधीन होऊन नको ती कर्म आपल्याकडून घडत असतील, वाईट कर्म आपल्याकडून घडत असतील, वाईट व्यसनाधीन जर आपण असू, वाईटाचा संग जर आपल्याला असेल, तर आयुष्य खातो काळ, त्याचा आयुष्य काळ खात असतो. म्हणून कसं पाहिजे आपण? सावधान, सावधान पाहिजे. अखंड त्या परब्रह्माच्या स्मरणात राहून, देवाच्या स्मरणात राहून आणि देवाला आवडतील अशी कर्म आपल्याकडून घडली पाहिजेत. आयुष्य खातो काळ सावधान. आणि सावध जर राहायचं आहे तर पुढच्या चरणामध्ये संतांनी मांडलेला आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मांडलेला आहे. सावध जर राहायचंय आपल्याला, आपल्या आयुष्याचं जर सार्थक करून घ्यायचं आहे, तर मग आपण काय केलं पाहिजे? संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. अन्यथा तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो. अर्थातच उत्तम कर्म आचरण आपल्याकडून घडावं, उत्तम कार्य आपल्याकडून घडावं, परमार्थ आपल्याकडून घडावं. आणि तो घडेल केव्हा? त्याचा पत्ता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलेला आहे. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. म्हणून समर्थाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की एकदा काय मनुष्य अंतरामध्ये नाचला, वेगवेगळ्या प्रकारचे विचार, वेगवेगळ्या प्रकारचे अज्ञान, भ्रम, भ्रांती, अहंकार, ह्या सगळ्या गोष्टीच्या पिंडामध्ये आल्या. मत्सर आला, तिरस्कार आला, अहंकार आला, काम आला, क्रोध आला. आणि मग तो काय होतो? काम क्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. प्रत्यक्ष तो आपल्याला दिसत असतो. प्रत्यक्ष कशा प्रकारे कर्म करतो हे सगळं कळत असतंय. आणि म्हणूनच त्याला उत्तम गती प्राप्त व्हावी, उत्तम गती मिळावी असं जर वाटत असेल तर जा सद्गुरूंशी शरण. म्हणून मांडलेलं आहे, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. अन्यथा जर ते चरण नसतील, जर तो परमार्थ नसेल,
जर संत चरण नाही मिळाले तर पुढे माणसाची अवस्था अशी होते, ते पुढच्या चरणामध्ये पुढच्या ओळीमध्ये समर्थांनी मांडलेला आहे. काम क्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे, पुढे समर्थांनी मांडलेला आहे. काम क्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. ओवी क्रमांक 25 या 25व्या ओवीवर आपल्याला चिंतन करायचं आहे, श्रवण करायचं आहे. पण पुढच्या भागामध्ये तत्पूर्वी झालेली सेवा समर्थ चरणी अर्पण करून या सेवेला या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.